2 तास आपण मूग डाळ भिजत ठेवलेली होती आणि आता चाळणीत काढून तिचं पाणी निथळून घेणार आहोत. सर्व पाणी निथळलं की आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी रवा टाकून मी इथं 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. छान असं बारीक आपलं वाटण तयार झालं की बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी टाकून एकाच डायरेक्शनमध्ये 5 मिनटं आपण हे बॅटर फिरवून घेणार आहोत. मी इथं इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे. आणि आता आपण त्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या टाकू शकता. आणि आता आप्पे पात्राला तेल लावून आपण हे आप्पे सोडून घेऊया आणि 5 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी छान असे आपले आप्पे फुललेले आहेत. आणि आता हे पलटी मारून दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी भाजले की आपले मुगाचे आप्पे तयार.